ओम नमः शिवाय. 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 श्रीमद गुरु गीता अध्याय 2 पुढे चालू. भगवान शंकर पार्वती देवीस म्हणाले, प्रिये, मनुष्याने चारी वेद, वेदांचे 6 अंग, अध्यात्मशास्त्र तसेच अन्य सर्व शास्त्रांचा अभ्यास जरी केला तरी सुद्धा त्याला गुरुविना खरे ज्ञान प्राप्त होत नाही. भगवान शिवांच्या पूजेमध्ये रत असो अथवा भगवान विष्णूंच्या पूजेत रस असो, गुरुतत्वाच्या ज्ञानाशिवाय सारे व्यर्थ आहे. गुरुदेवांच्या दीक्षा प्रभावाने सर्व कर्म सफल होतात. गुरुदेवांच्या संप्राप्ती रूपी परम लाभाने अन्य सर्व लाभांची प्राप्ती होते. ज्या व्यक्तीचा गुरु नसतो ती व्यक्ती मूर्ख असते. यासाठी सर्व प्रकारच्या प्रयत्नाने अनासक्त होऊन शास्त्राच्या मायाजालातून सुटका करून गुरुदेवांची शरण घ्यावयास हवी. ज्ञानरहित मिथ्या बोलणाऱ्या आणि दिखावा करणाऱ्या गुरूंचा त्याग करावा. कारण जे गुरु स्वतः शांती कशी मिळेल हे जाणत नाहीत, ते दुसऱ्यांना शांती कशी प्रदान करू शकतील. दगडाच्या समूहाला पाण्यातून पोहून जाण्याचे ज्ञान कुठे असते. ज्याला स्वतःला पोहता येत नाही तो दुसऱ्यांना पोहण्याचे ज्ञान अथवा पैलगिरी कसा घेऊन जाऊ शकेल. जे गुरु आपल्या बाह्य दिखाव्याने शिष्यास करतात अशा गुरूंना प्रणाम करू नये. शिष्यास भ्रांत करतात अशा गुरूंना प्रणाम करू नये. इतकेच नव्हे तर दुरूनच त्यांचा त्याग करावा. अशा परिस्थितीमध्ये धैर्यवान गुरूंचाच आश्रय घ्यावा. भगवान शंकर पार्वती मातेस पुढे सांगताना म्हणतात, हे प्रिये, पाखंडी, पापामध्ये रत, नास्तिक, भेदबुद्धी उत्पन्न करणारे, स्त्रीलंपट, दुराचारी, बगळ्याप्रमाणे फसवणारे, कर्मभ्रष्ट, क्षमारहित, निंदनीय तर्काने वितंडवाद करणारे, कामी, क्रोधी, हिंसक, उग्र, अज्ञानी आणि महापापी पुरुषांना गुरु करू नये. विचारपूर्वक वरील लक्षणे नसलेल्या याहून भिन्न उत्तम लक्षणांनी युक्त गुरूंची एकनिष्ठेने भक्ती करावी. गुरुगीते समान अन्य कोणतेच स्तोत्र नाही. गुरूंच्या समान अन्य कोणतेही तत्व नाही. संपूर्ण धर्माचे सार मी सांगितले आहे. हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, श्रीवार सत्य आहे. भगवान शिवांनी पार्वतीस पुढे सांगितले, हे प्रिये, या गुरुगीतेच्या पठनाने जे कार्य सिद्ध होते ते सांगतो. हे देवी, लोकांसाठी ही गुरुगीता अत्यंत उपकारक आहे. यासाठी लौकिकाचा मात्र त्याग करावयास हवा. जो साधक या गीतेचा उपयोग लौकिक कार्य सिद्धीसाठी करेल तो ज्ञानहीन होऊन संसाररूपी सागरात पडेल. ज्ञानभावाने ज्या कर्मात त्याचा उपयोग केला जाईल ते कर्म निष्कर्म स्वरूपात परिणित होऊन शांत होईल. भक्तिभावाने या गुरुगीतेचे पठण, श्रवण आणि लेखन करणाऱ्या भक्तास सर्व फलांची प्राप्ती होते. हे देवी, भावपूर्ण हृदयाने नित्य या गुरुगीतेचे धारण, श्रवण, मनन, निधिध्यासन कर. महाव्याधीने त्रस्त लोकांनी या ग्रंथाचा आनंदाने नित्य जप करावयास हवा. हे प्रिये, या गुरुगीतेचे एक एक अक्षर मंत्रराज आहे. अन्य जे मंत्र आहे ते याच्या 16व्या भागात समान सुद्धा नाहीत. हे देवी, या गुरुगीतेच्या जपाने अनंत फल प्राप्त होते. गुरुगीता समस्त पापांचे हरण करणारी आणि संपूर्ण दारिद्र्याचा नाश करणारी आहे. गुरुगीता अकाल मृत्यूला टाळणारी आणि सर्व संकटांचा नाश करणारी आहे. यक्ष, राक्षस, भूत, चोर आणि बाधा यांच्यासारख्या वाघासारख्या हिंस्र पशूंचा नाश करणारी आहे. गुरुगीता सर्व प्रकारचे उपद्रव, कुष्ठ आदीसारखे भयानक रोग आणि दोषांचे निवारण करणारी आहे. गुरुदेवांच्या सानिध्याने जे फल मिळते तेच फल ही गुरुगीता पठन केल्याने मिळते. या गुरुगीतेचा पाठ केल्यामुळे महाव्याधी दूर होतात.
सर्व ऐश्वर्य आणि सिद्धींची प्राप्ती होते. मोहनमध्ये अथवा वशीकरणाच्या प्रक्रियेत याचा पाठ स्वयं त्या इच्छित व्यक्तीनेच करावा लागतो. या गुरुगीतेचे पाठ करणाऱ्यावर सर्व प्राणी मोहित होतात. त्यांना बंधनातून तत्काळ परममुक्ती मिळते. देवराज इंद्राला तो प्रिय होतो आणि राजा त्याचा वश होतो. या गुरुगीतेचा पाठ शत्रूंचे मुख बंद करणारा आहे. गुणाची वृद्धी दुष्कृत्यांचा नाश करणारा आहे. तसेच सत्कर्मांमध्ये सिद्धी देणारा आहे. या गुरुगीतेचा पाठ असंख्य असाध्य कार्याची सिद्धी करणारा आहे. याच्या पठनाने नवग्रहांचे भय हरण होऊन वाईट स्वप्नांचा नाश होतो आणि स्वप्नांच्या फलाची प्राप्ती होते. भगवान शंकर पुढे सांगतात, हे शिवे, हे गुरुगीतारूपी शास्त्र मोहास शांत करणारा, बंधनातून मुक्त करणारा आणि स्वरूप ज्ञानाचे भंडार आहे. व्यक्ती जी अभिलाषा मनात ठेवून या गुरुगीतेचे पठण करील, चिंतन करील, त्याच्या इच्छा निश्चित रूपाने पूर्ण होतील. ही गुरुगीता नित्य भाग्य आणि पुण्य प्रदान करणारी असून 3 ताप आदी, व्याधी आणि उपाधी यांचे शमन करणारी आहे. ही गुरुगीता सर्व प्रकारची शांती प्रदान करणारी असून वंध्य स्त्रीला सुपुत्र देणारी आहे. सधवा स्त्रियांच्या वैधव्याचे निवारण करून सौभाग्याची वृद्धी करणारी आहे. ही गुरुगीता आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य आणि पुत्रपौत्रांची वृद्धी करणारी आहे. विधवा स्त्रीने निष्काम भावाने या गीतेचा जपपाठ केल्यास तिला मोक्षाची प्राप्ती होते. जर त्या विधवा स्त्रीने सकाम भावाने जप केल्यास तिला पुढच्या जन्मात साऱ्या दुःखांचा अंत करणारे सौभाग्य प्राप्त होते. तिच्या संपूर्ण दुःख, भय, विघ्न आदी मनस्ताप यांचा नाश होतो. या गुरुगीतेचा पाठ सर्व पापांचे शमन करून धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे. याच्या पठणाने जी आकांक्षा मनात असते ती पूर्ण होते. ही गुरुगीता लिहून तिची पूजा केल्यास त्या व्यक्तीस लक्ष्मी आणि मोक्षाची प्राप्ती होऊन त्याच्या हृदयात निरंतर गुरुभक्ती उत्पन्न होते. शक्तीचे उपासक, सूर्याचे उपासक, गणपतीचे उपासक, शिव आणि पशुपतीचे उपासक या गुरुगीतेचे पठण करतात. हे सत्य आहे, यात काही संदेह नाही. योग्य स्थानी आसनस्थ न होता घाईघाईने केलेला जप नीच कर्म होऊन निष्फल होतो. प्रवासात, युद्धात, शत्रू उपद्रवात गुरुगीतेचा जपपाठ करण्याने विजय प्राप्त होतो. मरणकाली जप केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. गुरुपुत्रांचे अर्थात शिष्यांचे या गुरुगीतेच्या पठणाने त्यांचे सर्व कार्य सिद्ध होते. यात संदेह नाही. ज्याच्या मुखामध्ये गुरुमंत्र असतो त्याचे सारे कर्म सिद्ध होतात. तत्वज्ञ पुरुष संसाररूपी वृक्षाची मुळे नष्ट करण्यासाठी 8 प्रकारचे बंधनाची अर्थात संशय, दया, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान, भय आणि संपत्ती इत्यादी यांची निवृत्ती करण्यासाठी गुरुगीता रूपी गंगेमध्ये सदैव स्नान करतात. स्वभावाने सर्वथा शुद्ध आणि पवित्र असे महापुरुष ज्या ठिकाणी राहतात त्या तीर्थस्थानी सर्व देवता विचरण करतात. आसनावर बसून अथवा शयन करून, उभे राहून किंवा चालत असता, हत्ती किंवा घोड्यावर सवार होऊन, जागृत अवस्थेत किंवा सुप्तावस्थेत जो पवित्र ज्ञानवान पुरुष गुरुगीतेचा जप पाठ करतो त्याच्या दर्शनाने आणि स्पर्शाने पुनर्जन्म येत नाही. भगवान शंकर पुढे म्हणाले, हे देवी, कुश आणि दुर्वा यांच्यापासून तयार केलेल्या आसनावर घोंगडी घालून त्यावर बसून या गुरुगीतेचा एकाग्र चित्ताने जप करावा. सामान्यपणे पांढरे आसन योग्य असते, परंतु वशीकरणामध्ये लाल रंगाचे आसन आवश्यक असते. हे प्रिये, शांतीच्या प्राप्तीसाठी अथवा वशीकरणासाठी नित्य पद्मासनात बसून जप करावा.
कपड्याच्या आसनावर बसून जप केल्यास दारिद्र्याची प्राप्ती होते. दगडाच्या आसनावर बसून जप करण्याने रोग आणि भूमीवर बसून जप केल्यास दुःख येते. लाकडी आसनावर बसून केलेला जप निष्फळ होतो. काळ्या रंगाच्या मृगाचर्म आणि गर्भासनावर बसून जप करण्याने ज्ञानसिद्धी होते. व्याघ्रचर्मावर बसून जप केल्यास मुक्ती प्राप्त होते. परंतु घोंगडीच्या आसनावर बसून केलेल्या जपामुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. आग्नेय दिशेकडे मुख करून जप पाठ केल्याने आकर्षण, वायव्य दिशेकडे मुख करून केलेल्या जप पाठाने शत्रूंचा नाश, नैऋत्य दिशेकडे मुख केल्यास दर्शन आणि ईशान्येस मुख करून केलेल्या जपपाठाने ज्ञान प्राप्ती होते. उत्तर दिशेस मुख करून पाठ केल्याने शांती प्राप्त होते. पूर्व दिशेस मुख करून केलेल्या जपपाठाने वशीकरण आणि दक्षिणेस मुख केल्यास मारण सिद्ध होते. पश्चिम दिशेस मुख केल्यास धनाची प्राप्ती होते. इति श्री स्कंदोत्तर खंडे उमामहेश्वर संवादे श्री गुरुगीतायां द्वितीयोऽध्यायः. हरे नमः हरे नमः हरे नमः. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय.